जन्मले मी, नमो आर्य भूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी जियच्या कामी, पडो देह माझा सदा तीन मी. तर आज आपल्या श्री क्षेत्र चौफुलादाई गुडेवाडी येथे होत असलेला संत श्रेष्ठ ब्रह्मांड नायक जगाचे चालक मालक असणारे संत बाळू यांच्या अमावस्या उत्सवानिमित्त या होत असलेल्या भव्य दिव्य कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी जो भगवंत बाळूमामांचे आराध्य होते, ज्या भगवंतांच्या चरणी बाळूमामांची भक्ती समर्पित होती, अशा पंढरीश पांडुरंगाला एकदा नमन करूया. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. सरे चरण संताची या, संताची या, दुसरे चरण संताचिया, संताचिया. सरे चरण संताची या, संताची या, दुसरे चरण संताचिया, संताचिया. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. हॅलो क्षमाईक लावा देवा जरा सगळे आवाज थोडं थोडं. हॅलो 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 हॅलो. पांडुरंगाला नमन झाल्यानंतर ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा मान ग्रंथ लिहिला, योग्यांना तृप्त करण्यासाठी चांगदेव 65 लिहिली व तत्ववेतांना तृप्त करण्यासाठी ज्यांनी अमृत अनुभव लिहिला व तुमच्या आमच्या सर्व सामान्य वारकऱ्यांसाठी ज्यांनी हरिपाठ लिहिला, अशा ज्ञानाचे सागरे म्हणजे माऊलीने एकदा नमन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा, हरि बोल. ओम नमो ज्ञानेश्वरा, हरि ओम नमो
नमन झाल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही, पण बघा एखादं जोडप्याचं लग्न झालं की शेजारची माता माऊली जाणार आणि म्हणणार, अगं तुझ्या मुलाच्या संसारात जर कुठलाच गोंधळ व्हायला नको तर तू त्या खंडेरायाचा गोंधळ घाल. अश्विनी महाराजांना हे असंच वाटतं की त्यांच्या कीर्तन रूपी सेवेमध्ये कुठलाच गोंधळ व्हायला नको म्हणून घालो की खंडेरायाचा गोंधळ. वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नका वारी, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नका वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची जय हो, मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. येळकोट, येळकोट. खंडेरायाला नमन झाल्यानंतर तुम्ही मला इथलं बसलेल्यांपैकी सांगा कुणी कुणी वारी केली या? वारी कुणीच नाही केली बाळूमामांच्या भक्तांनी, तर जाऊ द्या. पण सगळेच वारकरी वारी करतात, पण काही काही वारकरी असे आहेत की 15व्या दिवशी पंढरी व 30व्या दिवशी आळंदी अशा वारकरी नित्य नियमाने वारी करत असतात. पण काही काही वारकरी 15व्या दिवशी पंढरी व 30व्या दिवशी अशी आळंदी करत असतात. असे वारकरी जात असतात, त्यांच्या मनामध्ये कुठलाच भाव न ठेवता आपल्या घरापासून तर पंढरीश पांडुरंगापर्यंत चालत जातात. अशा वारकऱ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊया. मस्तक हे पाया बरी, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हा मस्तक हे पाया बरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. आता वारकऱ्यांना तर नमन झाले, आता कीर्तन संपवाय काय हरकत नाही. संपवायचं का कीर्तन? तर नाही. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आला नुसतं म्हणलं ह्याला भजन करू त्याचं नमन करू नुसतं असंच म्हणत चाललंय. पण आपण ज्या ज्या संतांना भगवंतांना आव्हान केलं ना, त्यांना आपण आव्हान केलं की तुम्ही श्री क्षेत्र चौफुलामध्ये कीर्तन रूपी सेवेमध्ये उपस्थित राहा व ते सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात. विठ्ठल खरा 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 खरा. तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तन करायला आलेत, पण महाराज कुठलेच आम्हालाच माहिती नाही. तुम्हाला माहिती का मी कीर्तनासाठी लय लांबून आले माहिती का तुम्हाला? इतक्या लांबून तुम्हाला बेटपट्टी माहिती का? देऊळगाव गाडा. विठ्ठल विठ्ठल. तर आज मी ज्यांच्यामुळे कीर्तन करू शकले असे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज काळाने, जरी ते इथं कीर्तनासाठी माझ्या उपस्थित नसतील पण त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे व इथून पुढे राहणार. ते त्यांना बाहेर कीर्तन असल्यामुळे ते गेले, त्यांचे मनापासून आभार मानते. व ज्यांच्यामुळे मी आज इथं बोलू शकते असे माझे आई वडील, माझ्या घरच्यांच्या सर्वांच्या पाठबळामुळे आज मी इथं कीर्तन करू शकले. पक्वा जाणारे महाराज तुषार चोरमले महाराज असतील त्यांच्या मनापासून आभार मानते. व गायनाचार्य आमच्या आर्य महाराज असतील, प्रीती महाराज असतील, त्याचबरोबर सोमा महाराज असतील, महाराज तुमचं आबा चोरमले असतील त्यांचे मनापासून आभार मानते.
व आज मी लहान आहे, मी 8वीत असताना मला ज्यांनी कीर्तन रूपी सेवा दिली व माझ्यावर विश्वास ठेवून ज्यांनी कीर्तन दिली असे आपले माऊली अण्णा, त्यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी मला आज कीर्तन रूपी सेवा दिली आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यांचे मनापासून आभार मानते. व साऊंड सिस्टीम दादा, तुमचे मनापासून आभार मानते. व हे अख्खं कीर्तन ज्याच्यावर जाणार आहे असे आमचे मायबोलीवाले, तुमचे मनापासून आभार मानते. व आमचे श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आमच्या कीर्तनासाठी उपस्थित माझ्या, त्यांचे मनापासून आभार मानते. विठ्ठल विठ्ठल. आमचे चौकदार राहिले की तुमचे मनापासून आभार मानते. व आमचे विनेकरी असतील तुमचे मनापासून आभार मानते. व कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित्त धन ते मज मृत्ती केस मान, कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, तुमचे रवित्त धन ते मज मृत्ती केस मान, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस, तुमचे रवित्त धन ते मज मृत्ती केस मान. विठ्ठल विठ्ठल. अभंगाद्वारे तुकोबाराय काय सांगतात, आमचं सुख कशात आहे तर देवाचं नामस्मरण करणं, त्या बाळूमामांचं नाव आमच्या मुखामध्ये येणं व बाळूमामांचं नामस्मरण करणं, याच्यामध्ये आमचं आम्हाला सुख वाटतं. तुमचे रवित्त धन ते माझं मृत्तिके समान, म्हणजे तो धन आहे जे पैसा आहे ते आम्हाला कशाप्रमाणे तर मातीप्रमाणे. कोण म्हणतात तर तुकोबाराय म्हणतात. तृतीय चरणात काय सांगतात, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुम्ही सांगा, तुमच्या गळ्यामध्ये जर तुळ सोनं असेल, तुम्ही एसटीने चाललाय, मग त्याच्यामध्ये एक ना एक चोर असतो, त्या चोरांची नजर तुमच्यावर राहणार का नाही? राहणार का नाही मला सांगा? मग त्या चोरांची नजर तुमच्यावर राहणार. पण जर तुम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची जर माळ घातली ना, तर तो स्वतः भगवंत, त्या भगवंताची नजर आपल्यावर असते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. प्रथम चरणात तुकोबाराय काय सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमचं सुख कशात आहे तर भगवंताचं नामस्मरण करणं, त्या बाळूमामांचं मुखात नाम घेणं, याच्यामध्ये आम्हाला आमचं सुख वाटतं. बाळूमामाचं नाव घेणं याच्यामध्ये आम्हाला आमचं सुख वाटतं. आपल्या सर्वसामान्य लोकांना आपलं सुख कशात वाटतं? मी कधी बंगला बांधतोय, मी कधी गाडी घेतोय, मी कधी पैसा कमवते, किंवा मी प्रॉपर्टी घेतोय, ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं सुख वाटतं. पण तुकोबारायनं त्यांचं सुख कशात वाटतं तर भगवंताचं नामस्मरण करणं, त्या देवाचं नामस्मरण करणं, याच्यामध्ये तुकोबारायनं सुख असतं. तुम्हाला भक्त प्रल्हादचं नाव ऐकून असेल, भक्त प्रल्हाद नामस्मरण करायचा, पण हिरण्यकश्यपू त्यांचेच वडील त्याला नामस्मरण करून देत नसायचा. अहो, त्या भक्त प्रल्हादला एका मोठ्या कडेवरनं ढकलण्यात आलं, उकळत्या तेलात तळण्यात आलं व ते हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, तिला वरदान होतं की तिचा जाळामध्ये मृत्यू होणार नाही. त्या होलिकाला त्या जाळामध्ये बसून तिच्या मांडीवर भक्त प्रल्हादला बसवलं. तिला वरदान असून ती तिथं भस्म झाली, पण त्या भक्त प्रल्हादला काही झालं नाही, कारण त्या भक्त प्रल्हादने तेवढं भगवंताचं नामस्मरण केलं, त्या देवाचं नामस्मरण केलं. त्या भक्त प्रल्हादला तर आडवत होती नामस्मरण करू नको, पण आपल्या सर्वसामान्य लोकांना कोण आडवतं का नामस्मरण करू नका? आपण म्हणतो देवाचं नाव कसं घ्यायचं, तर भगवंताचं नामस्मरण करायला काहीच नाही. तुम्ही म्हणत असाल की मी नुसतं त्या देवाची भक्ती करतो, मामांची भक्ती करतो, पण मामा मला प्राप्तच होत नाही. पण देवापर्यंत जायचा, देवापर्यंत पोहोचण्याचा कोणता मार्ग असेल तर नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करणं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संतांना त्यांचं सुख कशात वाटतं तर भगवंताचं नामस्मरण करणं. भगवंताच्या नामाने जे आपल्यावर संकट आलेले असतात ना, त्या संकटांना सांगायचं की माझे बाळूमामा किती मोठे आहेत. बाळूमामांना कधी सांगायचं नाही की आपल्यावर आलेली संकट किती मोठे, किती येतात ना, त्यांना सांगायचं आम्ही त्या बाळूमामांचं दास आहे, ती बाळूमामांचं भक्त आहे आम्ही. मग आम्हाला कुणाला हात लावायची गरज पडणार नाही. तुम्ही गोरोबा कुंभार पण नाव ऐकलं असेल, तर गोरोबा कुंभारांची पत्नी एकदा पाणी आणण्यासाठी चाललेली,
तर ती पाणी आणण्यासाठी चाललेली, तर तिने सांगितलेलं की आपल्या मुलावर लक्ष ठेवा. ते गोरोबा कुंभार इतकं नामस्मरणामध्ये दंग होते, इतके नामस्मरणामध्ये दंग होते की अहो त्यांचा, आता गोरोबा कुंभार म्हणले त्यांचा व्यवसाय काय असणार तर मडकी बनवण्याचा. ते मडकी बनवण्यासाठी चिखल पायाखाली तुडवत असतात. चिखल पायाखाली तुडवत असताना त्यांचा मुलगा त्यांच्या पायाखाली केव्हा आला व चिरडला गेला ते सुद्धा त्या गोरोबा कुंभारांना समजलं नाही. कारण ते नाही देह शुद्धी मूल तोडविले, नाही देह शुद्धी मूल तोडविले. चिखली मिळाले रक्त मास, चिखली मिळाले रक्त मास. नाही शिरदे अशुद्धी मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले. चिखली मिळाले रक्त मास, चिखली मिळाले रक्त मास. नाही देह मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले. हो, त्या गोरोबा कुंभारांना त्यांचा मुलगा केव्हा पायाखाली आला ते सुद्धा कळालं नाही. ते विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत होते, भगवंताचे नामस्मरण करत होते, म्हणून त्यांचा मुलगा गेलेला, त्या पायाखाली चिरडलेला भगवंताने परत त्यांना त्यांचा मुलगा दिला. कारण हा महिमा कशात गोष्ट ऐक सखै बाई, नवलाची गोष्ट ऐक सखै बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. लाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. अहो, स्वतःचा मुलगा पायाखाली चिरडला, तर मुलगा परत देण्याची ताकद कुणाच्यात आहे तर त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. तुम्ही नामस्मरण करता का हो? तुम्ही जर बाळूमामांचं खरंच बघता असाल, निस्सीम बघता असाल, स्वतःच दोन्ही उंच हात करून भगवंताचं नामस्मरण करायचं. घ्या बरं, कोण कोण बाळूमामांचं बघतंय. मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ, मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ. बाळू मामा तुमचे नाव गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड. बाळू मामा दर्शनाची ओढ, बाळू मामा तुमच्या दर्शनाची ओढ. नाम तुमचे गोड गुलाबी गोड, नाम तुमचे आहे गुलाबी गोड, ते आहे गुलाबी गोड. लागली याचा हुल उमटल पाऊल, टाळी टाळी उमटल पाऊल. मामा तुम्ही येणं केलं हो, मामा तुम्ही येणं केलं हो. मामा तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, मामा तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. मामा तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, मामा तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हाती गाठी घोंगडी पाटी, हाती गाठी घोंगडी पाटी, धनगर मोठा. गुलाबी 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 मामाचा बेटा, गुलाबी
आहे तो गुळाहुनी गोड आहे. आणि गुळाहुनी मामांचं नाव घेऊन आपल्याला मामा प्राप्त झालं तर मामांमुळे आपल्या जीवनाचं काय होतं तर सोनं होतं. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. तर मामांचा महिमा जर पाहिला गेलं तर आप्पाच्या वाडीचे आप्पा शिंगाडींना संतन प्राप्त होत नव्हतं. संतन म्हणजे काय तर त्यांना मुलांची प्राप्ती होत नव्हती. मग ते बाळू मामांचे निस्सिम भक्त होते, हलसिद्धनाथाचे निस्सिम भक्त होते. तर तुम्ही म्हणता ना आम्हाला आप्पाची वाडीच माहिती नाही. बाळू मामांची पत्नी सुंदरा माता यांचे माहेर म्हणजे कोण तर आप्पाची वाडी. मग आप्पाच्या वाडीचे आप्पा शिंगाडी होते. ते बाळू मामा तेव्हा हलसिद्धनाथाचे निस्सिम भक्त होते, पण त्यांना संतन प्राप्त होत नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं की मामांना कसं सांगायचं आपल्याला संतन प्राप्त होत नाही. मग आधीच्या काळात काय होते देवऋषी होते. आता देवऋषी नाहीत, आता डॉक्टर असतात. आधीच्या काळात देवऋषी होते. मग देवऋषाकडे गेला आप्पा शिंगाडे, देवऋषाकडे गेले व म्हणले मला संतन प्राप्त होत नाही. मग ते देवऋषी म्हणले की तुला जर संतन प्राप्त होत नसेल तर तुम्हाला एक होमविधी करायचा व एक गाभण मेंढी कापायची. तुम्ही स्वप्नात जरी विचार केलाय का हो ते दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू प्राप्त होईल. म्हणजे ती गाभण मेंढी सुद्धा एक सजीवच जीव आहे, तिला मारून आपल्याला संतन प्राप्त करायचं असं कोणतर देवऋषांनी सांगितलेलं. मग त्यांचा दिवस ठरला, ती सगळी वेळबिळ ठरल्यानंतर मग मामा तर ब्रह्मांड नायक आहे, मामा तर जगाचे चालक मालक आहेत. तर मामांना समजलं. मग त्यांचा दिवस ठरल्यानंतर ते आप्पा शिंगाडी व ती देवऋषी आतमध्ये घरामध्ये गेल्यानंतर मामा बाहेरून येतात. मामा म्हणतात की अरे आप्पा दार उघड की र. मग ते आप्पा शिंगाडी घाबरून जातात. यावेळेस मामा इथं कस काय तर मामा इथं कस काय ते म्हणल्यानंतर ते दार उघडतात. तर मामा किती प्रेमळ होते बघा. हे सगळे संत होऊन गेले, पण मुख्य प्राण्यांवर जर कुणाची सत्ता असेल तर मामांच्या आरतीत सुद्धा वर्णन आहे. मुख्य प्राण्यावर अपार प्रीत म्हणजे असं मामांच्या आरतीत सुद्धा वर्णन केले की संत कोण होऊन गेले तर मामा होऊन गेले. मुख्य प्राण्यांवर कुणाची प्रीत असेल तर संत बाळू मामांची. मग मामा म्हणाले की अरे आप्पा तू काही मेंढीला काय चारा पाणी केलं नाही का मेंढी ओरडती. म्हणजे मामाला माहिती असून मामा किती प्रेमळ शब्दात बोलले. तर आप्पा शिंगाडी जरा सरकला. आप्पा शिंगाडी सरकल्यानंतर विठ्ठल विठ्ठल आप्पा शिंगाडी सरकल्यानंतर मामा तिथलं सगळं दृश्य बघतात. तर मामांना तर सगळं माहिती होतं. मामा म्हणले अरे देवऋषा किती घरांचं डोकं पाप घेशील, किती घरं तू उद्ध्वस्त करशील. तर मग रागात मामा बाहेर येतात. मामांच्या डोक्यात विचार काय चालू असतो तर आप्पा शिंगाडी माझा इतका निस्सिम बघतोय, त्या हलसिद्धनाथाचा इतका निस्सिम बघतोय, त्यांनी केलंच कसं. तर मामा बाहेर आल्यानंतर आप्पा शिंगाडी बाहेर येतात. आप्पा शिंगाडी बाहेर आल्यानंतर म्हणतात मामा माझ्याकडून चूक झाली, यावेळेस मला माफ करा. मामांनी लगेच माफ केलं व तिथं आंब्याचं झाड होतं व त्या आंब्याच्या झाडावर हात ठेवला मामांनी व मामा म्हणाले या आंब्याच्या झाडाच्या साक्षीने तुला 5 पुत्रांची प्राप्ती होईल. किती ज्याला संतान नव्हतं त्याला संतान प्राप्त करण्याची ताकद कोणाच्या ते संत बाळू मामांच्या. बोला बोला बाळू मामांच्या आपल्या मामांच्या आरतीत सुद्धा वर्णन केलं की दीनदुबळ्यांना मामा रक्षिती निपुत्री कलाला मामा संतान देती. म्हणजे ज्यांना संतान नाही, ज्यांना मुलं नाही, त्यांना मुलं प्राप्त करण्याची ताकद कोणाच्या ते संत बाळू मामांच्या ते. मामांचा तर महिमा बघायला गेलं, मामांचा जर महिमा गेलं तर आकाशाचा कागद, समुद्राची शाई, मेह पर्वताची लेखणी जरी केली ना तरी मामांचं चरित्र सांगून होणार नाही. कारण मामा रोज रोज आपल्या भक्तांना आपले नवीन नवीन चमत्कार दाखवतात, नवीन नवीन चमत्कार दाखवत असत. विठ्ठल आपण विचार केला पाहिजे त्या भगवंताचं नामस्मरण करायचं का नामस्मरण नाही करायचं. त्या भगवंताला बघा ज्यांना संतान प्राप्त नव्हतं आणि त्या आप्पा शिंगाड्याची 5 पोरं, त्यांची 5 पुत्र, अजून चंद्रभागेच्या दर अमावस्येला व दर एकादशीला ते 5 पुत्र आप्पा शिंगाड्यांची चंद्रभागेला येतात व चंद्रभागेचे पाणी घेऊन त्या हलसिद्धनाथाला आंघोळ घालत असतात आणि त्यांचा वंश असंच पुढं वाढत गेला.
म्हणजे आपण विचार करायचा की भगवंताचं नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. आपल्याला समजलं पण पाहिजे कुणाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि कुणाचं नामस्मरण केलं नाही पाहिजे. आपण जो विचार करतो ना मनामधला, त्या विचारांमधले सुद्धा दोन प्रकार पडलेत. पहिला प्रकार म्हणजे निरर्थक प्रकार व दुसरा म्हणजे दुःखद विचार. पहिला तरी निरर्थक विचार बरा आहे. आता निरर्थक माणूस कसा विचार करतो? एका मनुष्याच्या डोक्यामध्ये आलं की समुद्राला आग लागली तर त्यातले मासे काय झाडावर चढतील का? नंतर विचार येतो ती काय म्हैस आहे का झाडावर चढायला? नंतर विचार येतो म्हैस काय झाडावर चढते का? नंतर फिरून फिरून विचार केल्यानंतर त्याच्या डोक्यात विचार येतो काय समुद्राला काय आग लागते का? पण माणसाने तो वेळ घालवण्यापेक्षा त्यातला निम्माच वेळ जर भगवंताचं जर नामस्मरण केलं असतं तर भगवंत त्याला लगेच प्राप्त झाला असता. ज्याप्रमाणे आपलं फुल असतं, फुल चुरगळाय जितका वेळ लागत नाही त्यातलाच निम्मा वेळ त्या भगवंताला देवाला प्राप्त करण्यासाठी लागत असतो. बघा एक मुलगा असतो, तो वडिलांना म्हणतो की बाबा मला गाडी घ्यायची. तर बाबा म्हणतात की तू 10वी मध्ये पहिला नंबर काढ, तुला गाडी घेऊन देणार. हो, तो मुलगा कधीच अभ्यास करत नव्हता. त्याचा पहिला नंबर यायचा कुठून? खालून यायचा. त्याचा वरून येत नव्हता, खालून त्याचा पहिला नंबर यायचा. त्याचा खालून नंबर यायचा व त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की बाबा तर आपल्याला काय पहिला नंबर आल्याशिवाय गाडी घेऊन देणार आहे. पण इतका अभ्यास करा की पहिला नंबर काढायचा. मग त्यांनी इतका अभ्यास केला 10वी मध्ये की पहिला नंबर काढला त्यांनी. मग त्याच्या जी टॉपर होती वर्गातली त्यांना विचार आला हा कधी पहिला याचा नंबर यायचा तर खालून यायचा, माझा तर वरून यायचा, आता माझा 2 नंबरला कस काय नंबर आला? त्या फर्स्ट नंबर वाल्याला टेन्शन आलं की हा कस काय अभ्यास करायला लागला. तर मग बाबांकडे जातो, म्हणतो बाबा आता मला गाडी घ्यायची, मला काही सांगायचं नाही. तर बाबा म्हणतात अरे बाळा ही तरी 10वी झाली, आता पुढे 12वी मध्ये पहिला नंबर काढ, मगच तुला गाडी घेऊन देणार. बाबा त्याला कारण देऊ लागले. नंतर 11वी त्याची उलटल्यानंतर 12वी येते. 12वी मध्ये आल्यानंतर तो इतका अभ्यास करतो की तो प्रथम क्रमांक येतो. त्यांनी प्रथम क्रमांक काढल्यानंतर आता बाबांकडे जातो, म्हणतो बाबा आता मला गाडी घ्यायची. बाबा म्हणतात आता शिक तू 12वीला आहे. तर तो म्हणतो की बाबा मी 10वीला असताना म्हणताय बारीक, मी 12वीला गेलो तरी म्हणताय मला बारीक. आपला सर्वांचा तर बाबांकडे हट्ट नाही पुरला तर आपण कुठं जातो? आईकडे जातो. मग आईला म्हणतो की तो आई तर मला काही सांगू नको. तो वैतागलेला असतो, म्हणतो आई तू बाबांना ते नीट समजून सांग मला गाडी घेऊन द्यायची. मग त्यांची आई त्यांच्या बाबांकडे गेल्यानंतर सांगते की गाडी घे, त्यांचं बोलणं होतं. मग त्याला गाडी घेऊन देतात. तो मुलगा आईला काय म्हणतो, आई सर्वात पहिल्यांदा माझ्या गाडीवर मी तुला बसवणार, दुसऱ्यांदा कोणाला बसवणार त्यांनी सांगितलं का? तर नाही सांगितलं. पहिल्यांदा कोणाला बसवणार? तर आईला बसवणार. त्यांनी आईला गाडीवर बसवलं. आईला त्यांनी गाडी बसवल्यानंतर रोडने चाललेला असतो, त्याची स्पीड 30-40 वर असते. मग तो गाडी पळवतो, 60 वर जाती, 70 वर जाती, 80 वर जाती व 90 नंतर 100 वर जाती. ती गाडी पळवतो. पुढून एक मोठा ट्रक येतो. मोठा ट्रक आल्यानंतर त्या पोराची स्पीड काही कमी होत नाही आणि ती गाडी फिरती बाळूमामांच्या मंदिरावर येऊन थांबते. मला खरं सांगा तुमच्या मनामध्ये काय विचार आलता? महाराज तुमच्या मनामध्ये काय विचार आलता? गाडी धडकणार. तुमच्या पण आलता का नाही? खरं बोलायचं, आलता का नाही? म्हणजे माणसाचा विचार किती बघा की किती माणूस निरर्थक विचार करतो. त्या पोराच्या 10वीची बुंदी भर तुम्ही खाऊन आला इतका आपण निरर्थक विचार करतो. पण तो निरर्थक विचार न करता भगवंताचं आपण काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुकोबाराय हेच सांगतात की भगवंताचं नामस्मरण करा, हेच प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात. आम्ही तेने सुखी, 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 आम्ही तेने. ते माझं मृत्तिके समान. म्हणजे तुकोबारांना काय वाटतं तर नामस्मरण जर आम्हाला द्यायचं नसेल तर आम्हाला तुम्ही पैसा, धन, संपदा, दौलत जर देऊ शकता तर ते आम्हाला कशाप्रमाणे? मातीप्रमाणे. तुकोबारांना पैसा कशाप्रमाणे वाटतो?
मातीप्रमाणे वाटतो. पण आपल्या सर्वसामान्य लोकांना आपलं सुख कशात वाटतं तर पैशामध्ये वाटतं. या कलियुगामध्ये माणसाला किंमत नाही राहिली, या कलियुगामध्ये पैशाला किंमत राहिली. दोन भाव असतात, एक श्रीमंत सख्खेच भाव असतात, एक श्रीमंत असतो एक गरीब असतो. माणूस जाताना गरीबाकडे जातो का श्रीमंताकडे जातो हो? माणूस कायम श्रीमंताकडे जातो. श्रीमंताच्या घरात जाऊन आल्यानंतर जाता जाता वाटेवरच आपण विचारतो की त्या गरीब भावाला विचारतो की काय चाललंय, बरं चाललंय का, वाटेवरच विचारतो. म्हणजे तुका म्हणे धनासाठी घेती प्राण. म्हणजे काय माणसं तर धनासाठी प्राण घेतात, पैशासाठी आपला जीव सुद्धा गमवायला मागे पुढे पाहत नाही. तर माणसं कशी येत बघा, तर चार भावकीतली लोक एकत्र आलेले असतात, शेतामध्ये ती कामासाठी एकत्र आलेले असतात व ते काम करता करता त्या चौघांना काय गावतं तर सोन्याचा हंडा गावतो. त्यांना सोन्याचा हंडा गावल्यानंतर ते म्हणतात आपण काय झालो, श्रीमंत झालो. त्या हंडा घेतात व जाऊन झाडाखाली बसतात. झाडाखाली जाऊन बसल्यानंतर त्यातला एक मित्र म्हणतो की आपण काय आता श्रीमंत झालोय, आपल्याला काय हे ते खायची गरज आहे, आता आपल्याला काम करून तर लय भूक लागली, आपण काय करायचं तर हॉटेल मधला आणून आपण खायचं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ते मित्र म्हणतात की आपण हॉटेल मधला आणून खायचं. मग ते मित्र म्हणतात की आपण चौघ पण गेल्यानंतर या हंड्यावर कोण लक्ष ठेवायचं. तर त्यातले दोन मित्र म्हणतात की आम्ही खायला घेऊन येतो व तुम्ही त्या हंड्यावर लक्ष ठेवा. ते दोन मित्र जाता जाता खायला आणण्यासाठी जाता जाता त्यांच्या मनामध्ये विचार येतो आपण चौघ जण आहेत, जर तो हंडा जर आपल्या दोघांमध्येच वाटून घेतला तर काय होईल. तर त्यातला एक मित्र, त्या दोघांमधलाच एक मित्र म्हणतो की आपण असं केलेलं चालेल का. तर त्यातला एक मित्र म्हणतो हे कलियुग आहे, माणसं लय स्वार्थी झाल्यात या कलियुगामध्ये, आपण काय करू नाही काय होत, चल करू. ही माणसं तर अशीच करतात. मग त्यांचं ठरतं. मग ते खायला घेऊन आल्यानंतर त्या खाण्यामध्ये काय टाकतात तर विष टाकतात. म्हणतात त्यांना पाणी आणण्यासाठी पाठवायचं आणि विहिरी द्यायचं ढकलून तिकडं. आणि ते दोन हंड्यापाशी बसलेले मित्र त्यांच्या मनामध्ये विचार येतो की आपल्या दोघांमध्ये हंडा घेतला तर. ही दोघं इकडे विचार करत असतात की आपल्या दोघांमध्ये आणि ही दोघं म्हणत असतात की आपल्या दोघांमध्ये. मग ते मित्र विष टाकून त्याच्यात आणतात व ते मित्र म्हणतात की आता आपल्याला पाणी घ्यायचं. मग त्यातले ते दोन मित्र जातात पाणी आणण्यासाठी व मागणं ही दोन मित्र जातात व त्यांना विहिरीमध्ये ढकलून देतात. व ते माघारी आल्यानंतर ते खातात व ते दोघं पण मारतात. विहिरीमध्ये ते दोघं तरफडून मारतात, त्यांना पोहायला येत नसतं. व ते विहिरीमध्ये दोघं मेल्यानंतर ही खाल्ल्यानंतर हे सुद्धा मरण पावतात. म्हणजे तुका म्हणे धनासाठी घेतो प्राण. म्हणजे आणि तो पैसा कुठे गेला, तो हंडा कुठे गेला असेल तर हंडा तो तिथंच राहिला, तो मातीमध्ये गडून सुद्धा गेला असेल, ते लोकांना समजलं पण नसेल. पण त्या माणसाला पैसाच पाहिजे, माणसाला माणुसकी राहील नाही. आपण मरण पावल्यानंतर आपल्याला खांदा द्यायला आपला पैसा येणार नाही, तर जे आपण माणुसकीने माणसं कमवलेले असतात ना ती माणसं आपल्याला खांदा द्यायला येतात. विठ्ठल विठाला 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 विठाला. मग आपण पैशाच्या लोभामागे नाही राहिलं पाहिजे, तर आपण माणुसकी कमवली पाहिजे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती असतील, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण होते. 36 हत्तींचे बळ असणारे, तर त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगाला जाणणारे, शिस्त प्रिय वाणिज्य तेज, जिजाऊंचा पुत्र महाराष्ट्राची शान असणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज होते. सोन्याचा चमचा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलते. या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना नजराना पाठवलेला, पण तुकोबारायाने तो नजराना स्वीकारला का हो तर स्वीकारला नाही. पण तुकोबाराय काय म्हणाले तर आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते माझं मृत्तिके समान. तुकोबाराय काय म्हणले तर तुमचा तो पैसा आहे ना तो आम्हाला मातीप्रमाणे वाटतो. त्या बाळूमामांचं नाव घेणं, त्या भगवंताचं नामस्मरण करणं, त्या विठ्ठलाचं बाळूमामांचं नाव घेणं ह्याच्यामध्ये आम्हाला सुख वाटतं. तर कोण म्हणतात तर तुकोबाराय म्हणतात. पण आपल्याला नामस्मरणाची गोडी
नाही. या कलियुगामध्ये कधीच माणूस नामस्मरण करत नाही. आपल्याला खरंच मी मगाशीच सांगितलं की देवापर्यंत जर पोहोचायचा मार्ग जर कुठला असेल तर नामस्मरण करणे, याच्यामुळेच तर आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे माणसाने पैशाच्या माग लागलं नाही पाहिजे. तर तुम्ही तर ज्या निमित्ताने जमलंय ते निमित्तच तुम्हाला माहिती असेल की संत बाळूमामा. तर संत बाळूमामा 17वे शतक संपल्यानंतर 18व्या शतकात भगवंताला प्रश्न पडला की या धर्मावर ग्लानी होती. यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवतीर भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सुजाम्य. म्हणजे भगवंताला प्रश्न पडला, देवाच्या देवाला प्रश्न पडला, या पृथ्वीवर अवतार घेण्याची गरज आहे. तर अवतार घ्यायचं म्हणल्यावर अवतार जर आपल्याला घेऊन जर जन्माला यायचं असेल तर मनुष्य रूपामध्ये संतांना भगवंताला यावं लागतं. मग कुणाची कुस निवडायची, कुणाची पुण्याई निवडायची, म्हणून मायप्पा व सुंदरा मातांची कुस निवडली. आता म्हणचाल महाराज तुम्हीच म्हणला की आम्हाला पुण्याईची कुस असली पाहिजे, तर त्या मायप्पांची व सुंदरा मातांची कुस कशी पुण्याईची होती, तर हलसिद्धनाथ माहेरचा देव सुंदरा मातांचा व आपला विठ्ठल पंढरीश पांडुरंग पंढरपूरचा राजा त्यांचे निस्सिम भक्त होते, म्हणून त्यांच्या पोटी संत बाळूमामा जन्माला आले. संत बाळूमामांचा अवतार कोणता आहे, तर शिव शंकराचा अवतार आहे. ज्यावेळेस बाळूमामा पोटात होते सुंदरा मातांच्या, त्यावेळेस सुंदरा मातांना डोहाळे काय लागायचे की मला नंदीवर बसायचंय, व नंतर त्यांना डोळे लागायचे की मला स्मशानात जायचंय. आपल्याला आताच्या बायांना डोळे कशाचे लागतात, ओ मला चिंच खायची व मला बोर खायची लागतात का नाही, पण त्या सुंदरा मातांना डोहाळे कशाचे लागलेले, तर मला नंदीवर बसायचंय. कारण शिवशंकरांचा अवतार संत बाळूमामा. शिवशंकराचा शेवटचा अवतार जर कुठला असेल तर संत बाळूमामा शेवटचा अवतार. थोर ह्यो राहतो तो आदमापुरा उधळी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. देशाचा अवतार हे राहतो आदमापुरा. उधळी भंडारा गंगेची अमृतधारा. सोन्याची लाल दिसे रूप मनोहर, या राजांचं तलवार. बाळूमामा वैरव 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 त्यांनी बेट्या केल्या पैरव पैरव पैरव. वैरव 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 त्यांनी बेट्या केल्या पैरव पैरव पैरव. जेव्हा या पृथ्वीवर पाप वाढत जातं तेव्हा होतो देवरूपी अवतार. जन्म झाला गोळा झाला गोरगरिबांचा आधार. या कलियुगामध्ये शिवशंकराचा शेवटचा अवतार देव माझा बाळूमामा ज्याने गेला अखंड जगाचा कारभार हाती. बोला बोला बाळूमामांच्या व संत बाळूमामांचा तिथं जन्म झाला. मामांचा जन्म झाल्यानंतर मामा लहान असल्यापासूनच मामांनी चमत्कार घडवत गेले. तुम्हाला तर 3 वर्ष झाले मामा इथे येऊन झाले, तुम्हाला तर सगळंच माहिती असेल ना. तर मामा झाडाच्या शेंड्यावर जायचे व म्हणायचे माझ्या मंदिराचं कळस आहे, व काट्याच्या कुंपणावर झोपायचे व म्हणायचे ही माझी गादी. ही ताकद माझ्या मामांमध्ये होती. मग जर संत बाळूमामांचं जर पाहायला गेलं तर बाळूमामा शिखर म्हणायचे की झाडावर जाऊन व म्हणायचे माझे कुंपण आहे, काट्यावर झोपून म्हणायचे की ही माझी गादी. ही संत बाळूमामांचा महिमा होता. मग बाळूमामा मोठे झाल्यानंतर तसेच मामा मोठे होत गेले व ते सुंदरा मातांकडे तक्रार यायला लागली की तुमचा बाळू वेड्यागत करतो, तुमचा बाळू आम्हाला त्रास देतो. तर मग सुंदरा माताने ठरवली की आता काय करायचं. तर सुंदरा माताने चंदूलाल शेटे यांच्याकडे संत बाळूमामांना पाठवण्यात आलं. का तर कामासाठी.
हो बाळू मामांचा ज्यावेळेस त्या चंदूलाल शेठच्या घरी स्पर्श झाला ना बाळू मामांचा, त्यावेळेस त्यांची गाई 3 लिटर दूध द्यायचे. आणि बाळू मामाचा स्पर्श झाल्यानंतर, बाळू मामांच्या पायाचा स्पर्श झाल्यानंतर त्यांची गाय 9 लिटर त्यांना दूध देऊ लागते. ही ताकद कोणाच्यात आहे? माझ्या मामाच्या ताकद आहे. मामाचा पदस्पर्शाने ती दूध सुद्धा गाय देऊ लागली. व त्यांची गाय आजारी होती, ती गाय चारा खात नव्हती, होता हिरवा पाला ती गाय खात नव्हती, पण मामांच्या हातून तिने वाळलेला पाला खाल्ला होता. ही ताकद माझ्या मामांच्या मध्ये. मग प्रथम चरणातच तुकोबाराय सांगतात, म्हणजे काय केलं पाहिजे तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जो पैसा आहे तो कशाप्रमाणे आपल्याला वाटला पाहिजे, तर मातीप्रमाणे वाटला पाहिजे. असंच मामा मोठं गेल्यानंतर मामांनी भूतबाधा खामरवला. ते भंडारा उत्सव मामांनी सर्व चालू केला. पण मामांच्या दरबारात जर आपण आलो ना, मामांच्या दरबारात जेवढा आपल्याकडे पैसा, या पैशाला किंमत नाही. जेवढी आपण सेवा केली याला मामांच्या दरबारात किंमत आहे. मामा कुठं पण यायला, मामा कुठं पण येत नाही. ज्या गावकऱ्यांना, जिथल्या लोकांना मामांची सेवा करण्याची आवड आहे, मामांची आस आहे, तिथंच मामा येत असतात. आपल्या फुलकरांचं भाग्य आहे की आपले बाळू मामा इथं आपल्यासाठी इथं स्वतःहून आले. आपल्याला आदमापूरला जायची गरजच नाही, कारण आपले संत बाळू मामा स्वतःहून आपल्या भक्तांसाठी आलेत. मामा कधीच भक्तांना दुखवत नाही, कारण ती मामांच्या ताकद आहे. विठ्ठल खडवायला बाळू मामा सारखा, दुःख अडवायला बाळू मामा सारखा, भक्ताच्या दुःखामध्ये सुखासारखा. भक्ती सोडणार नाही जीवनभर तुझी, भक्ती सोडणार नाही जीवनभर तुझी. माय तू बाप तू मित्रा सारखा, बाळू मामा दुःखामध्ये सुखासारखा, भक्ताच्या दुःखामध्ये सुखासारखा, भक्ताच्या दुःखामध्ये सुखासारखा. सर्व गायकांसाठी जोरदार टाळ्या. वा महाराज, काय गायन. जे भक्ताच्या दुःखामध्ये कोण असतो तर संत बाळू मामा असतात. तुकोबाराय सांगतात की पैसा कशाप्रमाणे, तर मातीप्रमाणे पैसा वाटत असतो. मामांच्या दरबार जिथं आपण चप्पल काढतो तिथंच आपल्या पैशाचा आपण जो गर्व घेऊन आलेला आहे तो सर्व गर्व सोडून द्यायचा. आपण ज्यावेळेस तिथलं बाळू मामांच्या दरबारात आलो ना, मामांना सांगायची गरज नसती की आपल्या भक्त इथं कशासाठी आलाय. बाळू मामाचं अस्तित्व आहे म्हणलं. मामा ब्रह्मांड नाही म्हणलं. बाळू मामांना प्रत्येक भक्त मधलं दुःख माहित असतं. मग मामांच्या दरबारामध्ये पैशाला कधी किंमत नाही. आपण किती पुण्यदान करतोय, आपण किती पैसा देतोय याला किंमत नाही. मामांच्या दरबारात जे आपण सेवा करतोय हीच मामांना खरी किंमत वाटत असते. मामांना त्यातच हरिक वाटत असतो. तुकोबाराय सांगतात की पैसा आम्हाला मातीप्रमाणे, हेच द्वितीय चरणात सांगतात. म्हणा तुमचे रे वित्त धन, तुमचे रे वित्त धन, तुमचे रे वित्त धन, तुमचे वित्त धन, तुमचे वित्त धन, ते मज मूर्ति के समण, ते मज मूर्ति के समान, तुमचे वित्त धन, तुमचे वित्त धन. मामांच्या दरबारात पैशाला
किंमत नाही तर सेवेला किंमत आहे. मग मामांच्या दरबारात आपण पैशांची फुगिरी कधीच दाखवायची नाही. फक्त मामांच्या दरबारात आपण सेवा केली पाहिजे. मामा म्हणतात की जो मला हाय म्हणल त्याच्या टाच खाली मी उभा आहे. काय म्हणतात मामा? जो मला हाय म्हणल त्याच्या टाच खाली मी उभा आहे आणि जो मला नाही म्हणल त्याच्यासाठी मी कधीच नाही. तर मामा म्हणतात. मग आपण काय केलं पाहिजे तर मामांचं नामस्मरण केलं पाहिजे. तर तृतीय चरणात तुकोबाराय काय सांगतात? कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणजे आपण काय केलं पाहिजे तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून एकादशीचे व्रत केलं पाहिजे. आता तुम्ही इथली एकादशी हजारची बाई आपल्याला म्हणली असेल की तुला सांगू का मी कीर्तनाला काय येत नाही. कीर्तनाला गेलं की ती महाराज नुसतं माळेवरच येतात. फिरून फिरून नुसतं त्या माळेवरच येतात. नुसतं म्हणतात माळ घाला माळ घाला. ह्यामुळं मी तुला सांगते मी कधी कीर्तनाला येत नाही. कीर्तनाला आल्यानंतर नुसते महाराज म्हणतात माळ घाला माळ घाला माळ घाला. तुम्ही म्हणता माळ घालायची नाही तर तुम्ही सोमवारचं आणि गुरुवारचं खात नाही, मान्य आहे. पण भगवंत म्हणतो का मी सोमवारचं आणि गुरुवारचं डोळं उघडून बघतो तुमच्याकडे, इतर दिवस मी डोळं बंद करतो? म्हणतो का भगवंत आपल्याला? तर भगवंत म्हणत नाही. भगवंताची नजर आपल्यावरच असते. पण जर आपण माळ घातली तर जास्त नजर भगवंताची आपल्यावर राहते. विठ्ठल विठाला 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 विठाला. तर आपण आपल्या गळ्यामध्ये काय घातली पाहिजे तर तुळशीची माळ घालून एकादशीचे व्रत केले पाहिजे. ती आपण माळ घालतो 108 मण्यांची माळ असती. ते 108 मण्यांच्या माळेचं महत्व काय आहे? ते 108 मणी म्हणजे काय असतात तर 36 तत्वांनी आपला देह बनलेला असतो व त्याचे 3 गुण असतात. रजगुण, तमगुण व सत्वगुण हे 3 गुण असतात. 36 गुणुले 3 किती होतात तर 108 होतात. म्हणून 108 मण्यांची माळा आपण गळ्यामध्ये धारण करत असतो. त्याचप्रमाणे राशी किती आहेत तर 12 राशी आहेत व 9 ग्रह आहेत. 12 गुणुले 9 किती होतात तर 108 होतात. म्हणून 108 मण्यांची माळ आपण गळ्यामध्ये धारण करत असतो. तुम्हाला ते बायकांना ते काय आवडतं राणीहार. तर राणीहाराची तुम्हाला गंमत ऐकायची का? त्या गंठन आपल्या गळ्यामध्ये काय घातल्यावर काय होतं व माळ घातल्यानंतर काय होतं ऐकायची का तुम्हाला गोष्ट? तर बघा, एका जोडप्याचं लग्न झालेलं असतं व त्याची पत्नी पतीला म्हणते की आओ आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही मला साधा फुटका मणी सुद्धा केला नाही, फुटका मणी सुद्धा तुम्ही केला नाही मला, अशी म्हणती. मग ती पत्नी म्हणती की तुम्हाला मी घरातच घेत नसते. ज्यावेळेस तुम्ही मला राणीहार, ज्यावेळेस मला तुम्ही मला गंठन घेऊन येचाल त्यावेळेसच मी तुम्हाला काय करणार घरामध्ये घेणार व जेवायला करणार. मग तो पती नाराज होऊन चौकामध्ये जाऊन बसतो. तो पती चौकामध्ये बसल्यानंतर त्याचा मित्र येतो, म्हणतो काय झालं तर सगळी हकीकत तो मित्र आपल्या मित्राला सांगतो. तो पती अख्खा आपल्या मित्राला सर्व गोष्ट सांगतो. म्हणतो माझ्याकडे 200 रुपयाची राणीहार कुठून आणू मी? तर तो मित्र म्हणतो की माझ्याकडे 100 रुपये, तुझ्याकडे 200 रुपये. तुझं 200 माझं 100 किती झालं? 300 झालं. 300 रुपये मी तुला 100 रुपये देतो, तू 300 रुपये घे. ती पुण्याची तुळशी बाग आहे ना, त्या तुळशी बागेतून तू नकली हार घेऊन ये दे बायकोला. कोण म्हणतो? तर मित्र म्हणतो त्याचा. तो त्याच्या बायकोला चांगलं गंठन सोनं देतो व त्याच्या मित्राला काय सांगतो खोटं दे तुझ्या बायकोला, कारण त्याची बायको मिरवली पाहिजे ह्याची बायको मिरवली नाही पाहिजे असं त्या मित्राला वाटत असतं. व ती तुळशी बागे जाते. तो तुळशी बागे जातो व माळ घेऊन तो गंठन ती लांब त्या गंठन घेऊन येतो व राणीहार दोन्हींपैकी काहीतरी घेऊन येतो. मग तो घेऊन आल्यानंतर आपल्या बायकोला देतो. ती बायको कधीच कीर्तनाला जात नसती, कधीच आयुष्यात कीर्तनाला गेलेली नसती. पण त्यांच्या गावामध्ये सप्ताह बसलेला असतो व म्हणती हो चला ना आपण कीर्तनाला जाऊ. तर तिचा नवरा म्हणतो ह्या खोटाच हार आहे, हिला माहिती नाही आणि चालली मिरवायला. कधीच कीर्तनाला जात नाही, निघाली मिरवायला खोटा हार घेऊन. त्या व्यक्तीच्या मनामध्ये येतं खोटा हार चालली घेऊन आणि चालली मिरवायला. तर ते रोडनी चाललेले असतात व मध्ये त्यांना चोर गावतात. चोर गावल्यानंतर त्या व्यक्तीला पकडतात, पतीला पकडतात. पतीला पकडल्यानंतर तो म्हणतो बघा माझ्या गळ्यामध्ये पवित्र माळ आहे, तुम्ही मला काही पकडू नका. तिथं माग माझी बायको बसली, तिला घ्या, काय करायचंय तिचं बघा. तर तो तिच्याकडे जातो व तिला मारते ती चोरांनी मारल्यानंतर ती काय हार देत नाही. मग ते चोरांनी इतकं मारतात, इतकी चोर मारत तिला, तिचं पर वडून तिचं गळ्यातलं घेतात.
ती रडायला सुरुवात करते. तिचा नवरा म्हणतो, तिचा नवरा तिला म्हणतो की खोटाच आहे, जाऊ दे. मग ती बायको सुद्धा मोठ्याने म्हणते खोटाही जावा घेऊन. ती चोर येते तर हसून तिला मारतात. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणजे खोट्या सोन्याचं किती बघा ना, खोट्या सोन्यासाठी इतका मार खाल्ला. ती बायकोला गरज होती का मरायची खोटाईचा घेऊन? ती 2 पावलं पुढे गेलेली आई त्यातून अजून लाल पिवळी हुसर तिला मारून जातात. म्हणजे किती. त्याच्या गळ्यामध्ये काय होती? त्याच्या गळ्यामध्ये माळ होती. त्याच्या गळ्यामध्ये माळ असल्यामुळे त्याला काही केलं नाही, पण तो खोटाच हार होता. तिला माहिती नसून इतकं मार खाती, पर काळी निळी होती, पर तिला दवाखान्यात नेऊन ऍडमिट करायला लागते, इतकी आजारी पडती ती. म्हणजे खोट्या सोन्यासाठी बघा ना, माणसं पर लाल पिवळी होत्या सोन्यासाठी, ती पण खोट्या सोन्यासाठी. माणूस खरं सोन्यासाठी होतो. त्या बायकोनी खोट्या सोन्यासाठीच आपला जीव पारा धोक्यात घातला होता. विठ्ठल विठाला 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 विठाला. तसाच गच्च मामांचा दरबार भरलेला. तर मामांसमोर सर्व भक्तगण यायचे व मामांपुढे साकडं घालून जायचे. ते मामांपुढे साकडं घातल्यानंतर मामांनी ठरवलं की आपण ह्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तुम्हाला आदमापूरला गेलेले किती आहे तिथं? मी गेली बाबा. बर तिथून पुढे मेतकी मध्ये कोण कोण गेलेलं आहे? हा हाय निम्मेत. आदमापूरपेक्षा निम्मेच आहेत मेतकेला गेलेली. तर मेतकेमध्ये मामांनी बुधबाधा खांबरवलाय का? भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भंडारा उत्सव सुद्धा चालू केला व बुधबाधा खांबरवला. तर भंडारा उत्सव म्हणाय गेलं तर भंडाऱ्यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे जो आपण कपाळाला लावतो तो भंडारा, व दुसरा भंडारा म्हणजे जो आरती नंतर जो महाप्रसाद असतो तो भंडारा. आता पहिल्या भंडाऱ्याची ख्याती काय? तर कपाळाचा भंडारा. आपण मामांच्या दरबारात आले व कपाळाला भंडारा लावला नाही, हे आपलं दुर्भाग्य समजा. आपल्याला मामांची सेवा करायला आज भेटली नाही अमावस्येला, असं आपण समजा. जर आपण मामांचा भंडारा कपाळाला लावला तर आपली कर्मरेषा बदलण्याची ताकद संत बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये आहे. बघा बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे. दुसरा प्रकार म्हणजे बाळूमामांचा आरती नंतर आपण खातो तो महाप्रसाद. त्या महाप्रसादाचं काय? तर कन्या रोगाला औषध देते मामांच्या आरतीत कडवय. म्हणजे ज्याच्या अंगामध्ये कोणती भूतबाधा असेल, ज्याच्या अंगामध्ये कोणती रोगराई असेल, ती बरी करण्याची ताकद कोणाची? ती संत बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये ताकद आहे. म्हणजे बाळूमामाच्या दोन्ही भंडाऱ्याची खाती किती. व ज्याच्या अंगामध्ये भूत असतं व ज्याच्या अंगाला इडापिडा लागलेली असती, ती इडापिडा काढण्याची ताकद कुणाच्या ते व ती ताकद कुणाची ते? ती मामांचा भूतबाधा खांब रवलाय ना, त्या भूतबाधा खांब मध्ये मामा जर भूतबाधा कुणाचा अंगामध्ये जर आपल्याला काय वाटलं ना, तर डायरेक्ट मेत केलं जायचं आणि त्या खांबाला श्रावण महिन्यात तो खांब उघडा केलेला असतो, वर्ण त्याच्या लेप कशाचा तरी असतो. मग श्रावण महिन्यात गेल्यानंतर मामांचा तो खुल्ला दरबार असतो. तिथं गेल्यानंतर विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणजे मामांनी मेतकेमध्ये भूतबाधा खांबरवला व भंडारा उत्सव कुणी चालू केला असेल तर संत बाळूमामांनी उत्सव चालू केला. तुम्हाला वारकरी तर माहिती असेल, तुम्ही तर इथल्या बसलेल्यांपैकी कोणच वारीला गेलं नाही. मग अशी विचारलं तर कुणीच हात वर केला नाही. आदमापूरला म्हणलं की सगळ्यांनी हात वर केला, मेतकेला म्हणलं की सगळ्यांनी हात वर केला. तर वारीला त्यात काय लाजायचंय? आता तुम्हाला वारीचा आनंद घ्यायचाय का? मला सांगा, घ्यायचाय का? आता काय काय इथली वारीला जातात, काय काय वारीला जात नाही. तुम्हाला जर वारीचा अनुभव घ्यायचा असेल तर कंठी मिरवा तुळशी 3रं चरण आहे की गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून तुम्ही घाला असंच म्हणत नाही मी. माळ ज्यांना घालायची त्यांना आम्ही माळा घेऊन आलो, ज्यांना घालायची ते घालू शकतात. आग्रह नाही आमचा कुणाला माळा घाला म्हणून, म्हणजे आमचा सांगण्याचा उद्देश आहे की माळा घाला. तर तुम्ही बाळूमामांचं खरं भक्त असताल, हो ते वारकरी गळ्यामध्ये माळ घालून भगवंतापर्यंत चालत जातात. वारीचा किती आनंद घेतात. तुम्हाला वारीचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही उठून स्वतःच्या पायाने नाचून त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. उठा बरं, किती बाळूमामांचे भक्त आहे मला बघायचे, किती बाळूमामांचे भक्त आहे तिथल्या बसलेल्यांपैकी.
राहू बघ किती बाळूमामांची भक्त आहेत. राहिली सगळी राहिली. थंडी जाते आदमापुरात मामाच्या दारात बघता नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात बघता नाचतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. हे आदमापुराच्या मामाच्या गावात भक्त नाचतो. आदमापुराच्या मामाच्या गावात भक्त नाचतो. साज वाजतो मामाचा छबिना नाचतो. ढोल वाजतो मामाचा छबिना नाचतो. चौफुला गावात मामाच्या दारात बघता नाचतो. चौफुला गावात मामाच्या दारात भोवरा नाचतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. हे ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाचा छबिना नाचतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक जनार्दनी आमचा काय बा काळ घेऊन येईल सरत शेवटी बा. सरत शेवटी बा. काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एक जनार्दनी आमचं काय बा जाईल. हे एक जनार्दनी आमचं काय बा जाईल. एक जनार्दनी आमचं काय बा जाईल. एक जनार्दनी आमचं काय बा जाईल. पिंगळा 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 मारवाडी. बोल एका पिंगळा हे पिंगळा माधवारी. बोल बोल तो लेखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी. बोल बोल तो लेखा पिंगळा माधवारी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 हा श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बसा खाली. बोल बाबा चलो बोलो. सांग बोलो. चलो बोलो. सांग बोलो. चलो बोलो. सांग बोलो. बसा खाली. तुम्ही घेतला का नाही वारीचा आनंद? आता माझ्या बुद्धीप्रमाणे मी 3 चरणाचा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलाय व आता वारकरी परंपरेनुसार आपण विठुरायाचं भजन करूया. विठोबा रखुमा. रखुमा. जय विठोबा रखुमा. टाळ्या. विठोबा रखुमा. रखुमा. जय विठोबा रखुमा. हा विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. विठोबा रखुमा.
बार कुमाये विठो बार कुमाये आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान विठ्ठल विठ्ठला 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 आता तुमचं 5च मिनिटं घेणार आहे. मला तुमची परिस्थिती कधी आता कीर्तन संपून वेळ झाली पण 5च मिनिटं घेणार आहे. अंतिम चरणात तुकोबारा काही सांगतात म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज यास म्हणजे भगवंताला आस लागली की मला त्या भगवंताचं दास व्हायचंय मला आस लागली की मी त्या पंढरीश पांडुरंगाचं कधी दास होतंय. तसं मी संत बाळूमामांच्या आई वडिलांचं तर ऐकलंच असेल पण आपल्या आई वडिलांचं आपण महात्मा ऐकतो का हो? आई वडिलांचं आपल्या महात्मा ऐकत नाही. आताची मुलं आईला म्हणतात की आई तुला काय कळतं का? अहो त्या आपल्या आईला आपल्यासाठी काही कळत नसतं तर लहानाचं मोठं आईने आपल्याला केलं असतं का? तर आईने आपल्याला मोठं केलं नसतं. लहानपणी आपण ज्यावेळेस होतो त्यावेळेस आईने आपल्या डोळ्यात काजळ घालण्यापेक्षा आईने आपल्या डोळ्यामध्ये काजळ घालण्यापेक्षा मिरची वाटून नसती का हो घातली? जर आईचं आपल्यावर प्रेम असतं तर त्या आई वडिलांचं आपल्यावर किती प्रेम असतं पण त्या आई वडिलांची किंमत आपण ठेवतो का हो? तर नाही. पण आई वडिलांनाच म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. लहानाचं मोठं ज्यांनी केलं आपल्याला ज्यांच्यामुळे आपण वाढलो त्यांनाच मोठं झाल्यानंतर आपण म्हणतो की आई तू माझ्यासाठी काय केलं. हो जरी आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात जरी वाढवलं असतं ना ज्याचं बोट धरून आपण लहानपणी खेळला बागडला ज्याचं बोट धरून तुम्ही लहानपणी खेळला बागडला आता म्हातारपण आलं म्हणून कावच त्या आयुष्याचा अमृत पाजणाऱ्या बापाला कधी शाप म्हणू नका. जे लहानापासून मोठं आपल्या लेकीला आपल्या बापाने केलेलं असतं आणि ज्या वेळेस आपल्या आई मुलीचं ज्यावेळेस लग्न व्हायचं असतं त्यावेळेस मुलगी ज्यावेळेस सासरी आपल्या गाडीतून निघालेली असते त्यावेळेस बाबाच्या डोळ्यातून अश्रू येत असतात पण बाबा ते अश्रू कधी दाखवून देत नाही. ते बाबा आपली मुलगी गेल्यानंतर ते बाबा त्या मंडपवाल्याकडे जातात व म्हणतात तुझे किती बाबा पैसे ते घेऊन टाक. साऊंड सिस्टीम वाल्याकडे जातात व म्हणतात की तुझे पैसे किती आहेत तेवढे घेऊन टाक. व सर्व अशा लोकांकडे जातात व म्हणतात की तुझं जेवढं पैसे तू तेवढं घेऊन टाक. पण ते बाबा घरी गेल्यानंतर अख्खी रग आपली गोदडी अख्खी ओली होस तर कोण रडत असेल तर तो बाप आहे आपला. तो बाप आहे. नुसती वैतागवाडी आणि ताण म्हणू नका. नुसती वैतागवाडी आणि ताण म्हणू नका. आयुष्याचा अमृत पाजणाऱ्या बापाला तुम्ही कधी शाप म्हणू नका. तुम्ही कधी शाप म्हणू नका. त्या बापाने आपल्यासाठी लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत आपल्यासाठी किती कष्ट केलेले असतं. ती आपली आई रानात दिवसभर कांदा कापण्यासाठी गेलेली असते. ती आई संध्याकाळी आल्यानंतर त्या आईलाच आपण चिडचिड करत असतो. त्या आईवरच आपण वैतागत असतो. ती आई दिवसभर कंटाळून ते मालकाचं काही नाही आहेत पण ती मालक जर आपल्या आईंची जर उशीर जर थोडाफार झाला तर मालक बोलणार. त्यांचं पण कर्तव्य व ह्यांचं पण कर्तव्य समजून घेण्याची भावना असली पाहिजे माणसामध्ये. तर आईला आपण तिकडे टोमणे खाऊन आई आपल्याला घरी आलेली असते. आईच्या मध्ये दुसरं विचार असतो आईच्या डोक्यामध्ये व आपणच इतकं लहान आहे पण आईला इतकं त्रास देतो की ते आई वडील आपण नाही या जीवनामध्ये इतकं मोठं होऊन दाखवायचं. आपल्याला 84 लक्ष येऊन फिरून देवाने हा जन्म आपल्याला काय इतका दिलाय तर आपण या पृथ्वी तलावर आल्यानंतर कुणाची तरी सेवा करल काहीतरी पुण्य करल म्हणून आपल्याला नरदेह आपल्याला प्राप्त करून दे भगवंताने दिलेला असता. हा नरदेह आपल्याला भोजन करण्यासाठी भगवंताने दिला नाही तर भगवंताचं भजन करण्यासाठी देवाने हा आपल्याला नरदेह दिलेला आहे. मग आपण केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या आई वडिलांचा कधी छळ केला नाही पाहिजे.
जे आपण ज्यांना आदर्श मानतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो, त्यांचा आदर्श आपण घेतो का हो? नुसतं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईला घराच्या बाहेर काढलं होतं का हो? पण त्या आईने लहान असल्यापासून शिवरायांना संस्कारांची प्राप्ती करून दिली. आपण आता म्हणतो की आपला मुलगा मोठा झाल्यानंतर, मुलगी मोठी झाल्यानंतर तिला संस्कार लागेल, पण तसं नाही. आपल्या जिजाऊ मातांच्या पोटामध्ये ज्यावेळेस शिवराय होते तेव्हापासूनच जिजाऊ मातांनी त्यांना संस्कार देत होत्या. मग आपण म्हणतो की आपला मुलगा मोठा झाल्यानंतर त्यांना आपण संस्कार देऊ, पण नाही, आपण लहान असल्यापासूनच त्या मुलांना संस्कार दिलं पाहिजे. तेव्हाच आपली मुलं या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वृद्धाश्रम असतील, त्या आई वडिलांना काय वाटत असेल हो? आई वडिलांना काय वाटत असेल, मी माझ्या पोटच्या गोळ्याला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवते. स्वामी विवेकानंदा प्रश्न केला की आईचं महत्व काय, तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की तू घरी जा व 9 तासच आपल्या पोटाला एक गोळा बांध, 9 तासच पोटाला गोळा बांध. पण तो मनुष्य 2 तास सुद्धा तो गोळा आपला दगडाचा गोळा आपल्या पोटाला बांधू शकत नाही, पण ती आई आपल्याला 9 महिने 9 दिवस आपला भार सहन करत असते. लेकुराचे हित वाय माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणजे आपल्या लेकराच्या हितासाठी मनात कुठलीही भावना न ठेवता कोण झटत असेल तर आई व वडिलांना सुद्धा कधी कमी समजायचं नाही व आईला सुद्धा कमी समजायचं नाही. ते वडील तर आपल्यासाठी किती करतात व ते मालकाचं किती बोललं आपलं वडील खाऊन येतात, ते आपल्याला वडील सांगतात का हो? ती रग ओली होस तर रडतात. त्या शेतामध्ये जाऊन बांधावर बसून आपले वडील रडत असतात, पण त्यांचं महत्त्व आपल्याला कळत नाही. फक्त बाबांना घरी गेल्यानंतर बाबांच्या पायांना हात लावायचा व बघायचा बाबांच्या पायांना अशा टाचांना त्या भेगा पडलेल्या असतात. बाबांना विचारायचं की बाबा तुमच्या पायाला आधीपासूनच अशा ठेचा होत्या का? तर बाबा म्हणतात नाही, अरे मुलांना मी तुमच्यासाठीच इतकं कष्ट करतो, तुमच्यासाठीच इतकं मी रानात तुमच्यासाठी कष्ट करतो व तुम्हालाच माझी किंमत नसल्यावर मी काय करायचं, असं आई वडील आपल्याला सांगत असतात. आता मला नाराज करायचं नव्हतं तुम्हाला, पण या कलियुगामध्ये ही कशाची गरज आहे तर काळाची गरज आहे, हेच तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. मनवाहारीचे दास मनवाहारीचे दास मनवाहारीचे दास तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आसा, ते रवित धन, तुमचे रवित धन, ते मज मृत्युके समान, ते मज मृत्युके समान, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन. तर आज मला माऊली अण्णा असतील, त्यांनी मला अवघ्या विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवून मला कीर्तन रूपी सेवा दिली, त्यांचे मनापासून आभार मानते. आमचे पक्वाजे असतील, गायनाचारी, टाळकरी, माळकरी, वारकरी सर्व असतील, त्यांचे मनापासून आभार मानते व आमचे मायबोलीवाले असतील त्यांचे मनापासून आभार मानते. आमचे श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था इथं उपस्थित आहे, सर्वांचे आभार मानते व विनेकरी असतील सर्वांचे मनापासून आभार मानते. दादा साऊंड सिस्टीम तुमची एकच नंबर, तुमचे मनापासून आभार मानते व कीर्तनाला
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले ले ले पुरे ले ले बा पुरे उत्तरे